आदिशक्ती लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करिला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती करिला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा घनाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गणुपंत अनंत या रागवाचा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्रया जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची पांडुरंगा करू सगळ्यांनी म्हणा बरं बघू पांडुरंगा करू दुसरे चरण त्यांच्या कृपादाने श्री बाबाजी सद्गुरु कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार लेकुराचे हित
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भागवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा एका मातेच्या असलेल्या वर्ष श्राद्धाला, पुण्यतिथीला, पुण्यस्मरणाला साजेसा अभंग निवडलेला आहे. तुकोबारायांचं असं मत आहे की तुकोबाराय म्हणतात आपल्या लेकरावरती आई एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही. लेकुराचे हित चालू ठेवा, वाहे माऊलीचे चित्त, म्हणजे अखंड तिच्या चित्तामध्ये लेकराचं हित व्हावं हीच इच्छा असते. महाराज हित करण्यासाठी काय काय सहन करते ती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. मग तो येडा असला तरी तिला चालतो, तो लंगडा असला तरी तिला चालतो, तो रागीट असला तरी तिला चालतो, तो मूर्ख असला तरी चालतो आणि शहाणा असला तरी. बाळ किती सगुण गुणाचं असलं आणि किती निर्गुण गुणाचं असलं, म्हणजे गुणाचं असलं ना अवगुणाचं असलं तरी आईला ते प्रियच असतं. मग काय करते ती माय, तर पोटी भार वाहे त्याचं सर्वस्व साहून घेते. तो सर्वस्वानं त्याच्या असलेल्यावरती, त्या व्यक्तीवरती, त्या लेकरावरती प्रेम करते. तिचं नाव आई असतं. तुकोबाराय नेमकी आई असते तरी कशी हो? आपली आई म्हणजे आईच असते हो. तिला काय सांगणार आई म्हणजे कशी असते. पण आई कशी असते हे संतांकडे बघितलं की कळतं, आणि संत कसे असतात हे आईकडे बघितलं की कळतं. म्हणजे तुकोबाराय नेमकं तुम्हाला म्हणायचंय तरी काय. तुकोबाराय म्हणले माझी आई ज्यावेळी वैकुंठाला गेली, निघून गेली, त्यावेळी माझी सगळी नाती मी संतांशी जोडली. का तर मला या जगामधलं असं नातं वाटलं नाही की माझं सगळं ओझं त्याच्या पायावरती व्हावं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. मी माझं सगळं ओझं संतांच्या पायावरती वाहिलं. म्हणजे तुमचं मत असं आहे की आई म्हणजे संत आहे आणि संत म्हणजेच आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. या असलेल्या दानाने परिवारामधून मायेचं ममतेचं नातं वैकुंठवासी ममताबाई दानाने, यांना घरात काय म्हणायचे बरं? आईच म्हणायचे का आजी म्हणायचे? आईच म्हणायचे ना. आणि हे नातवांनी केलेला अट्टास आहे बरं का. कारण लेकर करतील का नाही याच्यात शंका आहे, पण नातवांनी आपल्या आजीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध आहे. बाबा खरं सांगू, अशा कितीतरी माया पाहिलेत मी ज्यांना 5-5, 7-7 पोरं आहेत, परंतु त्यांचा तिसरा व्यवस्थित झाला नाही, उत्तर कार्य व्यवस्थित झालं नाही, वर्ष श्राद्ध तर विसरूनच गेली हो. 7-7 पोरं असताना. महाराज या असलेल्या लेकरांबद्दल तुमचं मत तरी काय. या लेकरांनी या असलेल्या आजीसाठी कीर्तन केलं, तुमचं मत या लेकरांसाठी काय आहे? कोडी करुण्या पुत्र होती जे सात्विका, 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 होती जे
वडिलांची आपल्या असलेल्या पितरांची सेवा करतात ना, म्हणतात अशी मुलं जन्माला घालणं हे पवित्र कुळाचं काम आहे. म्हणजे कोणत्या कुळात जन्माला आला ह्याच्यावरती कुळ सिद्ध होत नाही गणुबुवा. कोणत्याही कुळात येऊन आपल्या आई वडिलाचा आदर करणं हे त्या असलेल्या पोराचं लेकराचं कर्तव्य असतं आणि त्या असलेल्या कुळाचा उद्धार त्या पोरानं केला जातो. दयाचा हरिक पितरांची सेवा केली, घरातल्यांना आनंद वाटेल याच्यात काय नवल आहे सर? गावातल्या माणसाला आनंद वाटेल याच्यात काय नवल आहे? तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला, या भारताला आनंद होईल याच्यात काय नवल आहे? अरे जगाच्या बापाला आनंद होतो का? तर आपल्या आई वडिलाच्या ऋणात पोरगा राहिला, आपल्या पितरांचं ऋण फेडण्यासाठी तत्पर राहिला, त्याचा आदर देव करतात. दयाचा हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा, हरी वाटे देवा, दयाचा हरी वाटे देवा. कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्या भगवंताला सुद्धा आज आनंद झाला असेल. एका आजीच्या असलेल्या वर्षश्राद्धाला आपल्याला असलेल्या नातवांनी प्रयत्न केला आणि महाराज कोणी कुणासाठी प्रयत्न करत नाही, पोरगा त्यालाच म्हणावं जो बापाच्या ऐकण्यात असतो. सर एखाद्या वेळी बापानं पोराला खनकन चापट वडली. कशी? खनकन. ज्या पोरानं मान खाली घातली तो त्याचा पोरगा, आणि ज्यानं बापाच्या डोळ्यात बघितलं ना तो त्या दिवसापासून त्या बापाचा वैरी. लक्षात ठेवा, ज्या दिवशी बापानं पोराच्या कानाखाली मारली ना त्या दिवशी पोरानं खालीच बघितलं पाहिजे, आणि ज्या दिवशी पोरग डोळ्यात बघतं ना परत बापानं त्याला हात लावायचा लावायचाच नाही, कारण परत त्याची काय गय केली जाणार काय. अहो महाराज पोरगा त्यालाच म्हणावं जो पित्राच्या म्हणजे वडिलांच्या आज्ञेत राहतो. म्हणजे रामप्रभूंनी वनवास भोगला तो बापाचा आदर केला म्हणून का अनादर केला म्हणून? बापाचा आदर केला म्हणून 14 वर्षाचा वनवास भोगला. पण आज सुद्धा प्रत्येक माणसाच्या हृदयात राम जिवंत राहिला का? प्राण जाए पर वचन न जाए. बापाचं वचन मोडलंच नाही पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? का तर या जगातला कोणताच बाप आपल्या पोराचं वाईट वाटोळं व्हावं अशी कधी इच्छा व्यक्त करत नाही. फक्त बापाचं बोलणं पोराला वारंवार कडू लागतं. त्याचं कारण आहे बापाच्या मनासारखा पोरगा वागत नाही आणि पोराच्या मनासारखा बाप पोराला वागू, आणि पोराच्या मनासारखा वागला की त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. कारण हे कलियुग आहे. जसं दिसतं तसं वागू वाटतं, जगू वाटतं, आणि पापाला वाटतं की ह्याच्या नादाला लागला की माझ्या पोराचं वाटोळ होणार आहे. म्हणून आपल्या जगामध्ये जर तुम्ही परिवार कधी पण अभ्यास केला तर या जगामध्ये बऱ्याच बापांनी बऱ्याच पोरांचं नवे इथं बसलेल्या सगळ्याच लेकरांचं आपल्या बापाने कल्याण केलं का? ज्या घरात राहतो ते घर सुद्धा बापाचं आहे, जी जमीन पिकवतो ती सुद्धा बापाची आहे. आजपर्यंत सगळी नाती जोडलेली कोणी जोडली? तो माझ्या वडिलाची मिरासी का देवा,
तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवंताचं हे नामस्मरण आमच्याकडे येते ना, ही सुद्धा आमच्या बापजाद्यांची मिरासी आहे, म्हणून आमच्याकडे आहे. पोरगा त्यालाच म्हणावा जो बापाच्या आज्ञेत राहतो. फक्त बाप बी तसा असला पाहिजे, नाही तर बापानेच म्हणावं बस माझ्या बरोबर, कशाला पत्या खेळायला. अजिबात नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि खरं पोरगा होणं सुद्धा सोपं नाही. बऱ्याच पोरींना कधी कधी वाटतं चुकून मी बाईच्या जन्माला आले का, लेख झाले का. तिला वाटतं पोरांचं बरं. मायांना पोरांचं बरं आहे का? अजिबात नाही. पोरांचं वाटतं तेवढं सोपं नाही गड्या. कारण पोरांना सगळ्या असलेल्या परिवाराचा भार खांद्यावरती घ्यावा लागतो. बाप कसाही असला, कसा जरी असला बाप, तरी सुद्धा बापाच्या असलेल्या वतनदारीची जतन करणं हे पोराचं काम असतं. मी म्हणतो पोरगा असा असला पाहिजे, त्यानं नाही आपली असलेली वतनदारी वाढवली तरी चालते, पण बापानं कमवलेला मान आणि बापाने कमवून दिलेली इस्टेट कमीत कमी त्याने जपून तरी ठेवली पाहिजे ना महाराज, तर त्याला पोरगा म्हणावा. पोरगा होणं सुद्धा सोपं नाही महाराज. पोरगा झाला की त्याला मृदंग खांद्यावरती घ्यावा लागतो आणि या गावाची त्या गावाला सप्ते करावे लागतात. पोरगा होणं तरी कुठं सोपं आहे महाराज. पोरगा झाला की त्याला शिकावं लागतं. शिकून कुठंतरी आई वडिलांना सोडून परदेशात दुसऱ्या असलेल्या गावामध्ये नोकरीला जावं लागतं. पोरगा होणं तरी कुठं सोपं असतं महाराज. पोरगा होणं खरंच सोपं नसतं. नाही त्याला एखादी नोकरी प्राप्त झाली तरी निमूटपणे आपले असलेले अपयश हृदयात दाबून ठेवावं लागतं आणि पुन्हा जोमानं आपली शेती जपावी लागते. पोरगा होणं तरी कुठं सोपं असतं महाराज. या जगात पोरगा होणं सोपंच नसतं. एकदा का त्याचं लग्न झालं की सगळीच्या सगळी जबाबदारी डोक्यावरती घ्यावं लागते. पोरगा होणं तरी कुठं सोपं असतं महाराज. आपला बाप मेला ना तरी सुद्धा डोळ्यात पाणी आणता येत नाही का. अरे मी रडलो तर माझा परिवार सगळा ढासळून जाईल का, तर मी या घराचा आधार आहे. पोरगा होणं तरी कुठं सोपं असतं गड्या. म्हणून तायांनो, आपल्या घरातली माणसं घरात आली ना, पुरुष मंडळी, फक्त चेहऱ्यावरती समाधान ठेवा. कारण बाहेर किती दुःखातून हा पुरुष येतो माहीत नसतं गड्या. तुमच्या चेहऱ्यावर जर 12 वाजलेले असतील ना, तर खरं सांगतो त्याला घरात येण्याची सुद्धा इच्छा होत नाही हो. म्हणून कृपा करून एखादा पुरुष त्याचा चेहरा बघूच नका, डायरेक्ट पहिल्यांदा पाणी आणून द्या आणि त्याच्याकडे बघून हसा. अरे नसलेलं हसू त्याच्या चेहऱ्यावरती फुलल्याशिवाय राहत नाही. ही फक्त आपल्या वागण्याची किंमत आहे. विठ्ठल महाराज, आपली जबाबदारी पाळणं हे आपलं काम आहे आणि ही जबाबदारी या असलेल्या दानाने परिवारानं पाळली का, तर हे कुळामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे बीज रोवलेलं आहे आणि कुणाच्याही परिवारामध्ये हे रोवलेलं नसतं. हे पिढी जात यावं लागतं. नवे नवे या असलेल्या परिवारामधला एक तरी माणूस कधीतरी वैष्णव असावाच, तर कुठंतरी हे घरामध्ये कीर्तन टाळ भजन घडतं. नवे नवे नसू द्या वैष्णव, एका तरी घरातल्या माणसानं कुठंतरी पुण्य केलेलं असतं म्हणून हे कीर्तन आहे. नाहीतर कुणाच्याही दारात टाळ वाजत हो त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन भगवंता घरी भजन, भगवंता घरी भजन कीर्तन, भगवंता घरी भजन पूजन, भगवंता घरी भजन
भाग्यवानच असावं लागतं. कोण असावं लागतं? भाग्यवानच असावं लागतं. माऊली म्हणजे तुमचं वाघे महाराज, तुमच्या आयुष्यामध्ये गळ्यात टाळ आला ना, हे उगाच नाही आला, भाग्य आहे म्हणून टाळ आला. आणि गळ्यात टाळ आला की त्याच्या मागचा काळ निघून जातो. फक्त त्यांनी टाळाटाळ केली नाही पाहिजे, नाहीतर लगेच यम कावटाळतो. म्हणजे टाळ हा काळ घालवणारा वाद्य आहे. हो गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ 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 दे, तुकोबाची वीणा दे, ज्ञानेशांची करुणा दे, तुकोबाची वीणा दे, ज्ञानेशांची करुणा दे, देवा तुझी कामधेनु कृपा एक गाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय संगीताचे ज्ञान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी गाय दे. तुकोबाची वीणा दे, ज्ञानोबाची करुणा दे, तुकोबाची वीणा दे, ज्ञानोबाची करुणा दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक गाय भाग्य लागतं त्यावेळी गळ्यामध्ये टाळ येतो, भाग्य लागतं त्यावेळी गळ्यामध्ये माळ येते, भाग्यच लागतं त्यावेळी मुखामध्ये नामस्मरण येतं. अरे भाग्यच लागतं तेव्हा कुठंतरी पंढरीची वारी घडते. नाहीतर आता पंढरीच्या वारीत तुमचं गाव सगळं लुटून गेलतं का? नाही. मग ज्या ज्या भाग्यात होती तीच माणसं गेली, बरोबर. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये भाग्यात लागतं. आणि भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. आणि हे भाग्याचा उदय का झाला तर या घरामध्ये टाळ वाजला, मृदंग वाजला. म्हणजे दंग करणारा मृदंग वाजणं ही सुद्धा सामान्य गोष्ट नाही. अरे मृदंगाचार्य होणं तरी कुठं सोपं आहे. माणसं म्हणतात लय पैसे घ्यायला लागली पोर. गणुबुवा मृदंगाचार्य जो असलेलं मानधन घेतो ना, ते मानधन ह्या 2 तासाचं घेत नाही. सर नीट आहे का? हे मानधन हे 2 तासाचं घेत नाही. आजपर्यंत जी कला मिळवण्यासाठी जे आयुष्य खर्च केलं ना, जो वेळ घालवला ना, त्या वेळेचा मोबदला आहे. नाहीतर 2 तासात कुठं 2000 रुपये देतात का माणसं? महाराज कला येण्यासाठी वेळ नाही, आयुष्य खर्च करावं लागतं. तेव्हा कुठंतरी आयुष्यामध्ये एखादी कला येते. कला येणं सोपं नाही. आणि कला त्यालाच येते ज्याच्या रक्तात कला असते. विठ्ठला विठाला विठाला विठाला
विठ्ठल आम्ही भाग्यवान आहे, आपण सगळे भाग्यवान आहे. आपल्याला मृदंग आवडतो, आपल्याला विणा आवडते, आम्हाला टाळ आवडतो, आम्हाला माळ आवडते, आम्हाला कीर्तन आवडतं. भाग्यवान आहोत आपण. का या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचा जन्म झाला. ही महाराष्ट्राची माती सोपी नाही महाराज. याच महाराष्ट्रामध्ये गाथा आणि गीतेचा जन्म आहे. याच महाराष्ट्रामध्ये महाराज पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र आहे. याच महाराष्ट्रामध्ये आळंदी सारखं देऊ सारखं क्षेत्र आहे. याच महाराष्ट्रामध्ये जगात कुठं न भेटणारा सोहळा म्हणजे पंढरीची वारी हा सोहळा फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. भाग्य आपलं ज्ञानोबा तुकोबरायांच्या नंतर आम्ही जन्माला आलो. नाहीतर त्या काळात जरी आपण जन्माला आलो असतो ना गणुबुवा, तर आम्ही कुठलं भजन करू देतोय. तुकोबरायांना त्रास देण्यामध्येच आमचा नंबर आला असता. खरं सांगतो महाराज, या जगाचं बघवत नाही, या जगाचं कल्याण होऊ देत नाही. त्याचं नाव कोण म्हणलं? माणूस. आणि माणसालाच तेवढं बघवत नाही, माणसाला बघवत नाही. भाग्यानं मिळालेला देह आहे, याचं हित करावं का अहित करावं? भाग्यानं मिळालेला देह आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासी जीवपन भवरोग. महाराज हे शरीर दिलं, एवढं सुंदर शरीर दिलं. शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. महाराज परब्रह्म मिळवण्यासाठी आपला देह आहे. मग महाराज आमचं चुकलंय तरी काय हो? आम्ही जे करायचंय ते केलं नाही, आणि नाही करायचंय ते केलं. काय केलं नाही महाराज? आम्ही सकाळी पहाटे लवकर उठायला पाहिजे का लय उशीर झोपला पाहिजे? बर, पहाटे लवकर उठायला लय जणाला आवडतं का उशीरपर्यंत झोपायला आवडतं? तुमच्याकडं सुनबाई लवकर उठती का सासूबाई लवकर उठती? मोठ्यानंच म्हणला की तुम्ही तर आजी. आणि खरं सांगा, झोपायला जास्त आवडतं, आराम जास्त आवडतो, कष्ट करायला आवडत नाही. पण खरं सांगा, कष्ट करायला आवडलं पाहिजे का बैमानी करायला आवडलं पाहिजे? कष्ट करायला आवडलं पाहिजे, पण कष्ट करायला माणसाला आवडत. बैमानीनं जेवढा कमी वेळात पैसा मिळेल तेवढं बरं वाटतं. खरं सांगा, लवकर पैसा मिळवणं म्हणजे बैमानीच का नाही? म्हणजे कमी वेळात जास्त पैसा मिळवणं म्हणजे बैमानीच. इमानदारीनं कष्ट केलेला पैसा माणसाला सरत नाही आणि बैमानीचा पुरत नाही. पण जे करायचं ते केलं नाही. कष्ट करायला पाहिजे महाराज. एवढं कष्ट करावं, एवढं कष्ट करावं, एवढं कष्ट करावं. मी तर म्हणतो एवढं कष्ट करा महाराज. नशिबाला सुद्धा झुकावं लागल, आणि जे आपल्या नशिबात नाही ते पदरात टाकावं लागल. एवढं कष्ट केलं पाहिजे. आणि कष्टाला यश असतच, फक्त जरा कष्टाच्या झाडाला फळ उशीर असतं. आणि बैमानीचं झाड लगेच बहरतं आणि लगेच ओटून बी जात. अरे गेल्या वर्षात लई चांगला धुरळा निघला होता. काय गाड्यान, काय बंगला, काय आणि कार गेलं. काय नाही महाराज, ती जरा गोळ झाला. गवळ म्हणजे काय करावं महाराज माणसानं आपल्या आयुष्यामध्ये येणारा पैसा थोडासा आपल्या असलेल्या एखाद्या पात्रामध्ये धुवून घ्यावा, म्हणजे त्या कर्माच्या पात्रामध्ये चेक करून घ्यावा. का? आमच्या साधू संतांनी सांगितलं, जोडनीय धन उत्तम व्यवहारे, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेद करी, उदास विचार वेद चरी, उत्तमाची गती तो
पावेला उत्तमाची भाती तो एक पावेला उदास विचारे उदास विचारे उत्तमाची गाय तो एक पावेला उत्तमाची गाय तो एक पावेला. जे केलं ते बघायचं असेल तर माणसाची गती पाहायची. महाराज, गती म्हणजे काय? माणसाचं मरण पाहायचं. मरताना कळतं की माणसाने काय कमवलं. बाबा, ज्याची श्रीमंती बघायची आहे ना, ती जिवंत असताना त्याच्या घराकडे कधीच बघायचं नाही. मेल्यानंतर त्याला उचलला का नाही त्याच्या माग बघायचं. बाबा, त्या माणसानं काय कमवलं ही त्याची मरण यात्रा सांगते का? तर त्याच्या मागची माणसं ही सांगून जातात त्यानं चांगलं कर्म. तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे, म्हणून जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. उदास विचार वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला. महाराज, जे करायचंय ते करावं, म्हणजे करणे ते हेच करा. नरका जाणे नरका अगोरा का जाता, हे करा की नरकाला जाणं चुकलं पाहिजे. महाराज, म्हणजे काय करायचं? हित करून घ्यायचं. बाबा, हित करण्यासाठी काय मिळवावं लागल म्हणजे हित होईल? व जमीन, मग खायचं काय? जमीन नाही मिळवायची. जमीन असावी पण आपली असावी. तुमच्याकडं नांगर, आपल्या रानात लई पळतो का दुसऱ्याकडे जर जास्त नांगर बांधा पैसे गेल्यावर तर लईच पड्याल सराय बघतो कोण. म्हणून माणसं म्हणतात एखाद्या लईच वाटोळ करायला लागला नाही. यार, का लोकांच्या घरावरती काय म्हणली मावशी? म्हणले ते खरंच आहे. का दुसऱ्याच्या घरावरती नांगर म्हणजे आपल्या पारड्यात ओढून घेणं म्हणजे नांगर फिरवणं, बरोबर? दुसऱ्याचं किती जळलं तरी चालतंय, आपलं तेवढं शाबूत राहणं याचं नाव आपलं जीवन आहे. आणि खरं सांगतो, माणसाच्या आयुष्यामध्ये हे करावं, काय करावं, आपलं असावं. रामायण महाभारत काय शिकवतं? रामायण महाभारत हेच शिकवतं. रामायण शिकवतं तुझं ते तुझं आणि माझं ते सुद्धा तुझंच, हे रामायण शिकवतं. आणि महाभारत हे शिकवतं तुझं ते माझं आणि माझं ते सुद्धा माझंच. म्हणजे हे महाभारत आहे. लय लय लांब जायची गोष्ट नाही. आणि प्रत्येक घरात हे महाभारत चाललेलं आहे. कधी रामराज्य येईल सांगता येत नाही गड्या. का? प्रत्येकाला आपल्याच पोटावरती डाळ ओढायचे. हे माणसाचं हित होणार नाही गड्या. किती जरी माणसानं कमवून ठेवलं तरी शेवटी हितच ठेवून जायचंय. कशासाठी एवढा अट्टा चाललाय कोणास ठाऊक. तुझा न भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर. असू दे, आज नशिबात मीठ भाकरी आहे. एक दिवस पोळी चपाती येणार आहे. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर.
सोडून दे रे धनाच्या तुला लसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कशाने हित होईल बघून घे सावळी मूर्ती आता या पांडुरंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदयी माझा राहू निरंतर हृदयी माझ्या सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची म्हणजे आपलं हित कशात आहे तर पांडुरंग परमात्मा बघण्यात. आता सण कोणता येईल हो? नागपंचमी येईल का? परत नारळी पौर्णिमा येईल का? त्या नागपंचमीत बघा असा उडवतात त्याला काय म्हणतात असा वरती हवेत असतो हा पतंग असतो. पण खरं सांगू ज्यानं आणलाय त्याला विसरतो त्याचं नाव पतंग. ते वाऱ्यात गेला की ती म्हणतो मी माझ्या ताकदीवर आलोय निवडून नाही पतंग म्हणतो मी वरती गेलोय कुणाच्या ताकदीवर. अरे उडवणारा वेगळा आहे र. मी पतंग तुझ्या हाती धागा 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 पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा. कोण? आपण पतंग आहे आणि उडवणारा भगवान परमात्मा आहे. लय हवेत गेल्यानंतर त्याला विसरायचं कुणाला? देवाला. विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या म्हणून त्याला विसरायचं नाही. महाराज आपलं हित भगवान परमात्म्याच्या पायामध्ये. काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा पाय तुझे रे पाय तुझे रे पाय तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा कोणी पाशनाला पाना
परमात्म्याच्या नामात आहे, पण माणसं विसरली आणि पैशाच्या माग लागली. बर, पैसा माग येतो का पुढे पळतो? हा, सगळी त्याच्याच माग धावतात. जेवढा पैशाच्या माग लागल तेवढा पैसा पुढे पळतो. बर, 1 कोटी रुपये मिळाल्यानंतर माणूस पैशाच्या मागणं हटतोय का हो? ते 2 कोटीची अपेक्षा करतो. किती? 10 कोटी कसं होत्याल याची अपेक्षा माणूस करतो आणि आयुष्य व्यर्थ घालवतं. म्हणून पैशाच्या लय माग पळू नका. म्हणजे द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. मग महाराज, आम्ही कशाच्या माग पळावं? मन्याच्या माग पळा. महाराज, मनी म्हणजे पैसा. तुम्ही काय याड लावलं का आम्हाला? आम्ही इंग्लिश सगळे आम्ही वाचतो. मनी म्हणजे पैसा, पण त्या मन्याच्या माग नाही लागायचं, या मन्याच्या माग लागायचं. त्या मन्याच्या माग गेला पैशाच्या की नरकात गेल्याशिवाय राहणार नाही, आणि ह्या मन्याच्या माग गेला की स्वर्गात गेल्याशिवाय स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्ममा. कशासाठी? नामस्मरण घडावं, संतांची सेवा घडावी, याच्यासाठी देव इच्छा करतात. एवढा अनमोल देह दिला, पण खाण्यात गेला, पैशात गेला, जमिनीत गेला, पाण्यात. एवढा सुंदर जन्म देऊन जर गळ्यात अजून माळ घातली नसेल तर जन्म सार्थकी लागला का गेला हो? हा, मी म्हणत नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. मग महाराज, आमचा जन्म आम्हाला वायाला घालवायचा नाही, आम्ही कुणाकडे जावं? महाराज, या जगात एक साधू संत आहेत जे आपलं हित करतात, आणि दुसरी आई आहे ती आपलं हित करते. साधू संत कसे हित करतात तुम्हाला सांगू. आज इथं इमानदारीनं सांगा, तुम्ही बसताय, हे आपल्या असलेल्या पूर्वजांनी केलेल्या क्रांतीची मशाल आहे म्हणून इथं बसला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातला जो काळ आपल्या संरक्षणासाठी घालवला म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. शंभूराजांनी आपल्या असलेल्या देहाचं बलिदान दिलं म्हणून आपल्या असलेल्या आपण निवांत घरात जगतोय, निवांत स्वातंत्र्य भोगतोय. अहिल्यादेवी होळकरांनी जो असलेला लढा दिला, एक स्त्री असून सुद्धा आपल्या जीवनात क्रांती करून दाखवली, स्वराज्य टिकून ठेवलं. ही क्रांती केली म्हणून आपण सुखाने जगतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, नवे नवे संविधानात प्रत्येकाला स्वातंत्र्याची वागणूक भेटावी, प्रत्येकाला आपलं आयुष्य सुखानं जगता यावं, याच्यासाठी कलम लिहून ठेवली म्हणून नीट इथं जिवंत आहेत. आपल्या शेतातला आपण नीट पिकवून खातोय. अरे या महाराष्ट्रातली मुंबई पारतंत्र्यात जात होती, नवे नवे महाराष्ट्रातनं निघून जात होती. माझ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी डपावरती ठाप टाकली आणि पोवाडा गायला. हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली. मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली. मैना गावाकडे राहिली,
रत्नाची कान मैना जीव की प्राण. ही मुंबई म्हणजे असलेली महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ही या महाराष्ट्राचा जीव आहे आणि प्राण आहे. मैना रत्नाची कान मैना जीव की प्राण. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कळली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कळली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती कळली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती कळली. हो आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंनी महाराष्ट्रातली पहिली शाळा त्यांच्या आखाड्यामध्ये भरवली म्हणून ही माय शिकली आज नोकरीला लागली. महाराज हे हित आपलं आपल्या वाडवडिलांनी केली साधू संतांनी केलं. साधू संतांनी गाथा गीता ज्ञानेश्वरी लिहिली जर नसती तर या जगताला ती गीता कळालीच नसती. हो ममे वंश जीव लोके जीव भूता सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. हे कळतंय का? पण मी वसुदेव तत्वता कळ येईल विचारिता आहे ठाऊक सभा या संता नाही अनेक मागुता गा. ही क्रांती माझ्या साधू संतांनी केली आणि आपलं हित झालं. महाराज हे साधू संत आमचे आई वडील आहेत का? तुम्ही संत माय पाप कृपावंत. तुम्ही संत माय पाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु. अवतार तुम्हा धराया कर. अवतार तुम्हा धराया कर. अवतार तुम्हा धराया कर. अवतार तुम्हा धराया कर. ही साधू संतांनी केलेली क्रांती म्हणून आपण आपलं हित करू शकलो. महाराज संतांनी हित केलेलं जरा कळालं पण आमच्या आई आमच्यासाठी कसं हित करते ते नीट सांगा. वेळ सकाळची साने गुरुजींनी आंघोळ केली. तुमच्याकडे सकाळी आंघोळ केली जाते का? पहाट पहाट किती वाजता होती तुमच्याकडे? पहाट 8 वाजता म्हणले का तुम्ही? आणि आताची पहाट 8लाच व्हायला लागली रो. पूर्वी 4ला माणसं उठायची ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करायची. त्या ब्रह्ममुहूर्तावरती साने गुरुजींनी आंघोळ केली. श्यामची आई पुस्तक कधीतरी वाचा. श्यामची आई पुस्तक ज्याने वाचलं ना त्यानं आयुष्यात कधीच आईच्या डोळ्यात पाणी आणणार नाही याची मी गॅरंटी घेतो. का? अरे आईसाठी काय काय करावं लेकरानं याचं उत्तम उदाहरण म्हणजे साने गुरुजी आहेत. आपल्या आईसाठी स्वतः उपवास करणारा नवे नवे वडाला फेरा मारणारा पोरगा म्हणजे साने गुरुजी आहेत. त्यांनी आपल्या आईचं व्रत पूर्ण केलं. आमच्या आईनं गोळे आणलेलं पोरगा आणत नाही. ते म्हणता आई अगं सरलो. अरे हो तू तुझ्या जीवनावर आयुष्यात खरं सांगू आईला जपणारा लेख या जगात जन्माला येणं गरजेचं आहे. आईला घरातनं बाहेर काढणारी हजारो आहेत. फक्त आपल्या घरात आईला देवा समान पूजणाऱ्या पोराची या महाराष्ट्राला गरज आहे. आणि जोपर्यंत गोट्यातली गाय गोट्यात राहत नाही आणि घरातली माय घरात राहत नाही ना तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या घरामध्ये आनंद कधी नांदणारच नाही. का? अरे आपण ज्या गायीला गायी म्हणतो ना ती महाराष्ट्राची माय आहे. म्हणजे गो माता म्हणतो तिला. तिला जोपर्यंत कत्तलखान्यात देतो तोवर सुख कधी भेटेल का? म्हणून आपली गायी गोट्यात राहू द्या आणि आईला कधी गोट्यात आणू नका. त्या साने गुरुजींनी आंघोळ केली. आंघोळ केल्याबरोबर पहिला पाय टाकला आणि पाय मातीनं भरला. रुपनवर साहेब खरं सांगू
पाय मातीनं भरला की ते लेकरू म्हणलं आय अग ती माझ्या पायाला माती लागते ग. अरे लेकरा यायचं असतं तसंच. नाही 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 मी तसा येणार नाही, माझे पाय भरतात. नीट ऐका, लय शिकण्यासारखं आहे. गणेश बुवा त्यानं सांगितलं आय एक काम कर तू हे जी एवढं घरापासून ते तिथपर्यंत अंतर आहे ना, तेवढ्या अंतरात तेवढी चटई चादर काहीतरी टाक, म्हणजे मी तिथपर्यंत येतो. आई जवळ आली आणि आईनं त्या लेकराच्या तोंडावरून हात फिरवला. कमरेचा पदर असा बाहेर घेतला आणि त्याच्या तोंडावरून फिरवला. आईचा पदर हा सामान्य नसतो बर का. आईचा पदर म्हणजे प्रेमाचा पदर असतो. आईचा पदर म्हणजे उन्हात असलेली छत्री बनतो. एखाद्या वेळी तुम्हाला झोप लागली तर ती खाली चादर बनतो. तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना, तुमचा आधार बनतो. तो आईचा पदर असतो. आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात आई एवढं मोठं कोणच नाही. आणि आईच्या पदरातली ऊब जगात कोणत्या वस्त्रामध्ये नाही. त्या आईनं ते असलेलं पदर काढला, तोंडून हात फिरवला आणि त्या लेकराला सांगितलं, लेकरा तू म्हणतोय मला इथून तिथपर्यंत पाय घड्या टाक. लेकरा मी पाय घड्या टाकते रे, पण आयुष्यात तू आता इथं आजपासून तू हे जग की जसं तुझ्या पायाला तू माती लागण्यापासून वाचवतोय ना, माती लागू नये म्हणून तू संरक्षण करतोय ना, आजपासून तुझ्या चारित्र्याला सुद्धा डाग लागू देऊ नको, तर तुझ्या जीवनाचं हित होईल, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. अशी सांगणारी माय तिथं जन्माला आली. म्हणून साने गुरुजी आमच्या आईनं आम्हाला नीट शिकवलंच नाही. एखाद्या पोरानं खोडरभर चुरून आणली का नाही, ती म्हणते उद्या टोक कटर बी घेऊन ये, आपल्याला नाही. म्हणून आपण असं महाराज आई कशी असावी या पुराणातली आई सांगून जातो, जिनं आपल्या लेकराचं हित केलं. बाळ झोपलं होतं आणि बाळ झोपल्यानंतर हातात दोरी होती. तिच्या हातातली दोरी ओढता ओढता ती गुणगुण करत होती. मायांनो, हातातली दोरी ओढताना काय म्हणते तू? कोण म्हणलं गाणी? गाणी नाही, अंगाई म्हटली जाते. गाय झोपली गोट्यात घरट्यात चिवताई. येतं का तुम्हाला पाठ? आहे का हे पाठ नसेल. लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हे अंगाई म्हणायच्या महिला. आता अंगाई बंद झाली. पोरग जेवत नसलं की माय काय करते, एक घे मोबाईल आणि रील्स बघ. ते एक रील्स बघितलं की एक घास खात. ते जसं का मोबाईल असा गोल गोल फिरायला लागलं का ती मामीकडे बघत. म्हणजे रेंज गेली की ती घास खात का. महाराज कसं पुढचं आयुष्य जाईल मला सांगता येत नाही गड्या. मी म्हणतोय तुम्ही आता श्रावणातला उपास करणार आहेत ना, श्रावणामध्ये उपास करणार आहेत ना, महिनाभर तुम्ही श्रावणातला पोटाचा उपास करण्यापेक्षा मी म्हणतोय श्रावणामध्ये पूर्ण महिना मोबाईलचा उपास करा. खरं सांगतो, समाधान प्राप्त झाल्याशिवाय, शांती समाधान सुख मिळाल्याशिवाय राहणारच नाही. पण महाराज आम्हाला पोटाला नसलं तरी चालतंय, आमच्याकडे मोबाईलला बॅलन्स लागतोय, नाहीतर आमचं डोकं उठून जाते. काय करमत नाही. खरंय खोट आहे? उसनं पैसे घेते, तुला पुढच्या वेळेस पाठवीन, पण मला तेवढा रिचार्ज मार. कितीचा? तेवढा नेटचा पॅक मार 25चा. हे असं आयुष्य चाललं. महाराज त्या असलेल्या अंगाई गाताना त्या मदालासा नावाच्या आईनं पाळण्यातल्या पोराची डोळी ओढता ओढता त्याला उपदेश केला आणि त्या पोराचं हित केलं. खरं सांगतो,
या जगात आईच आपल्या लेकराचं हित करते याच्यासाठी मदालसा अतिशय सुंदर उदाहरण आहे. काय म्हणते ती? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातली रे कुर्मकुटकांचा सांजा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्यारी हरा शरण जाई गोविंदा स्मरे त्या हरिहरा. हे लेकरा, या जगात तुझा असलेला पाठीराखा देव आहे. तुला आठवण जर आली, कुणाचं अडचण आली तर आठवण त्या दुसऱ्याची करू नको, तू भगवंताची आठवण कर. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंत मदाला सा सोड रे बाळा मरे मदाला सा सोड रे महाराज, या आईनं आपलं हित केलं. अशा पुराणात 5 वाजेपर्यंत मी आया सांगू शकतो. एवढ्या आयांचं क्रांती आहे. इथं बसलेला प्रत्येक पोरगा ताट मानेनं बसतोय ना, ही सुद्धा आईचा उपकार आहेत. फक्त माणसं विसरून जातात. म्हणून तुकोबरायांना वाटलं आज 350 वर्ष झालं तेव्हापासून मी सांगत आलोय काय, लेकुराच हित लेकुराच हित लेकुराच हित माहुली चित्त बाई माहुली चित्त बाई माहुली चित्त बाई माहुली वाही